पासून तर भारत सरकार ह्या सर्वांनी आज जागतिक वर्ल्ड बायोडायव्हर्सिटी डे म्हणून हा आज आजच्या सत्रासोबत आपल्यासोबत आहे विशेष बायोडायव्हर्सिटी आणि पर्यावरणामधले नामवंत एक्सपर्ट आपल्यासोबत आहेत केदार गोरे, द कॉर्बेट फाउंडेशनचे संचालक. रोहित, नंतर बोलतो मी तुला. कॉर्बेट फाउंडेशनचे संचालक केदार गोरे निव्वळ महाराष्ट्रामध्येच नव्हे तर भारतभर इकॉलॉजिकल आणि बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉटचा अभ्यास करून त्या संदर्भात ऍक्शन काही तयार करता येईल यासाठीच त्यांचं सातत्यानं काम राहिलेलं आहे. अतिशय मोठं योगदान राहिलेलं आहे. अलीकडेच गारगाई डॅम सारखा जो प्रश्न आहे की मुंबई महानगरपालिकेनं गारगाई डॅम अजून एक वेगळा डॅम सुरू करण्यासाठी त्यांनी त्याचा आवाज उठवला. तर आपल्यासोबत दुसरे सहकारी आणि साथी आहेत. देबी गोयंका हे कॉन्झर्वेशन ऍक्शन ट्रस्टचे हे मॅनेजिंग ट्रस्टी आहेत आणि ते बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे पण गव्हर्निंग बोर्ड मेंबर आहेत. आणि मला वाटतं सर तुम्ही सेक्रेटरी सुद्धा आहात सध्या. आणि आपल्यासोबत तिसरे आवाज येत नाहीये. माझा आवाज येतोय का? हा, तुमचा आवाज येतोय मला. माझा आवाज येतोय तुम्हाला? हॅलो, बाकीच्यांना येतोय भगवानचा आवाज? आय कॅन हिअर हिम. हा, येतोय. ओके. आपल्यासोबत तिसरे पॅनलिस्ट आणि स्पीकर आहेत मिनार पिंपळे. मिनार पिंपळे हे आंतरराष्ट्रीय स्तरावर युनायटेड नेशन मध्ये रिजनल ग्लोबल डायरेक्टरेट म्हणून एशिया पॅसिफिक UN मिलेनियम कॅम्पेन जे आहे, जे सुरुवातीला MDG आणि आता सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल वर काम पाहत आहे. तर त्यासोबत काम पाहिलेलं आहे. तसेच युवा संस्थेचं जे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी संचालक म्हणून पण मिनारने काम पाहिलेलं आहे. आणि महाराष्ट्रामधील लस नव्हे तर जगभरामधील भारत आणि जगभरातील संस्था संघटनांना प्रेरणास्थान आणि दिशा देण्याचं काम मिनार पिंपळे सरांनी केलेलं आहे. आपल्यासोबत आजचे सूत्रधार म्हणूया अलका धुपकर आहेत. अलका धुपकर ह्या मुंबई मिररच्या असिस्टंट एडिटर आहेत आणि महाराष्ट्रामध्ये पत्रकारितेमध्ये विशेषतः विविध प्रश्नांवर धडकपणे अतिशय उल्लेखनीय कामगिरी करण्याचं काम अलकाने केलेलं आहे. आणि विशेषतः आता लॉकडाऊनच्या काळामध्येही ते लॉकडाऊन गप्पा म्हणून अतिशय दर्जेदार सेशन विविध जे काही पत्रकारितेमधील असतील किंवा समाजामधले नामवंत कार्यकर्ते असतील यांच्यासोबतचं सत्र घेण्याचं काम करत आहेत. आणि आजचा हा जो कार्यक्रमाचा उद्देश जो प्रामुख्यानं लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये आपण सर्वजण त्रस्त आहोत, लॉकडाऊन आहोत, ह्या सगळ्यामध्ये आपल्याची परिस्थिती गंभीर असताना सुद्धा आपण घरामध्ये आहोत, हेच सुरक्षित आहोत, हे सगळं लक्षात ठेवून आता नेमकेपणानं लॉकडाऊनच्या नंतर आणि येत्या काळामध्ये आपण सर्वांनी विशेषतः महाराष्ट्र, भारत आणि एकंदरीत या पृथ्वीवरची एकंदरीत जैवविविधता असेल, इकॉलॉजी असेल, हिला सुरक्षित करण्यासाठी, तिचं संवर्धन करण्यासाठी आपलं पाऊल नेमकी काय असावं, हिचं महत्व आपण काय समजून घेत आहोत, हे सगळं समजून घेण्यासाठी आपल्यासोबत हे सगळे सहकारी जोडलेले आहेत. ते आपल्याला नक्कीच मार्गदर्शन करतील. मी अलका धुपकर तुम्हाला विनंती करतो की आजच्या कार्यक्रमाचं तुम्ही सूत्रसंचालन करावं आणि हे सूत्र हातात घेऊन हा कार्यक्रम सुरू करावा. थँक्यू व्हेरी मच भगवान. आय एम सो सॉरी, थोडं आधी मला ऐकू येत नव्हतं, त्यामुळे मी कदाचित डिस्टर्ब केलं असेल तुम्ही बोलताना. तर सगळ्यांना आजच्या या खास दिनाच्या खूप शुभेच्छा. मी जास्त वेळ घेत नाही कारण आपलं सेशन ऑलरेडी सुरू झालेलं आहे. देबी गोयंका यांच्यापासून मी सुरुवात करते चर्चेची. देबी, इफ यू कॅन अनम्यूट अँड विल स्टार्ट दिस डिस्कशन. 2000 सालापासून आपण बायोडायव्हर्सिटी दिन साजरा करायला सुरुवात केली, पण अनेकांच्या मनात आजही हा प्रश्न आहे की माणूस आणि आपलं अस्तित्व हे सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे.
बायोडाइवर्सिटी को क्यों इतना हम इम्पोर्टेंस दें? हम जैसे चाहे नदी का पोल्यूशन कर सकते हैं, समुद्र का कर सकते हैं, जमीन जंगल पोल्यूशन कर सकते हैं। तो मैं आपको आपसे ये जानना चाहूंगी, जब हम ये डिस्कशन शुरू कर रहे हैं कि बायोडाइवर्सिटी क्यों इम्पोर्टेंट है और उसका कंजर्वेशन क्यों इम्पोर्टेंट है। अलका जी, ये बहुत इंटरेस्टिंग क्वेश्चन आपने मुझे पूछा है। जी पहली बात है कि 2 महीने से हम घर में बैठे हैं, और हम घर में बैठे हैं क्योंकि गवर्नमेंट ने लॉकडाउन अनाउंस किया है पूरे देश भर में, महाराष्ट्र में और मुंबई शहर में जहाँ पर मैं जी बैठा हूँ। जी और इस लॉकडाउन का वजह एक छोटा सा वायरस है जो हम आंखों से देख नहीं सकते हैं, और ये वायरस एक चाइनीज मार्केट में शुरुआत हुई, और वो चाइनीज मार्केट में बायोडाइवर्सिटी का कत्ल होके, क्योंकि आप जानते हो चाइना में वो सब कुछ काट के खाते हैं, जिंदे जानवर को भी खाते हैं। तो इस वायरस की शुरुआत ऐसे कुछ मार्केट में शुरुआत हुई चाइना में, और ये वायरस पूरे देश में, पूरी दुनिया भर में फैल चुका है, और उसका असर हम देख रहे हैं कि हम 2 महीने से हम घर में बैठे हैं। जी और ये वाइल्ड लाइफ मार्केट जो हम देख रहे हैं कई जगह, यहाँ पे हमारी जो बायोडाइवर्सिटी है, हम टाइगर को तो सब जानते हैं, लायन को जानते हैं वगैरह वगैरह, बट ये जो छोटे छोटे जानवर हैं जो केदार जी बताएंगे आपको थोड़ी देर में, जी उसके बारे में हम ज़्यादा ध्यान नहीं देते हैं। और अगर हम बायोडाइवर्सिटी का हम ख्याल नहीं रखेंगे तो यही हालत पूरी दुनिया की होने वाली है, क्योंकि ये पहली पैंडेमिक नहीं है। मेरे ख्याल से ये पिछले 12 साल में ये तीसरी पैंडेमिक है, करेक्ट। और जिस तरह से ये पैंडेमिक फैल रही है और जिस तरह से ये दुनिया की हालत हम देख रहे हैं, मुझे लग रहा है कि ये पैंडेमिक दोबारा कई नई तौर से आने वाली है। जी दूसरी बात है कि आप सब जानते हैं, हम डीमोनेटाइजेशन की बात करते हैं, हम जीडीपी की बात करते हैं, हम इंडस्ट्रियल डेवलपमेंट की बात करते हैं, हम हमेशा सोचते हैं कि इकोनॉमिक टर्म में हमारे देश की कितनी प्रगति हो सकती है वगैरह वगैरह, तो सब कुछ जीडीपी 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 का नारा जपते रहते हैं। बट अगर हम ये जीडीपी अगर हम एनालाइज करेंगे तो इसमें बायोडाइवर्सिटी का कुछ आंकड़ा आता ही नहीं है। हमारा जो फॉरेस्ट है, हमारे जो मैंग्रोव्स हैं, हमारे जो भी नेचुरल एसेट्स हैं, जो देश के नेचुरल कैपिटल में बोलूंगा, उसका कोई भी अकाउंटिंग हिसाब जीडीपी में नहीं आता है। और कई इकोनॉमिस्ट ने स्टडी किया है, और वर्ल्ड बैंक की भी एक रिपोर्ट आई थी 5-6 साल पहले, और उसमें उन्होंने लिखा था कि अगर जिस तरीके से हम बायोडाइवर्सिटी डिस्ट्रॉय कर रहे हैं, डेवलपमेंट के नाम में जो फॉरेस्ट कट रहे हैं, मैंग्रोव कट रहे हैं, नेशनल पार्क बर्बाद हो रहे हैं वगैरह, तो अगर ये सब हम आंकड़े जोड़ेंगे नेशनल बजट में, तो हमारा जीडीपी ग्रोथ रेट 3% या 4% और कम करना पड़ेगा, अगर ये फाइनेंशियल अकाउंटिंग में हम लेंगे तो। तो मेरा ये एक ही कहना है कि जो लॉकडाउन के समय में भी पर्यावरण मंत्री जी ने अनाउंस किया था कि हमने इतने सारे प्रोजेक्ट क्लियर किए हैं। कल सुना कि वेस्टर्न घाट में जो इको सेंसिटिव एरिया जो होना चाहिए था, उसमें भी स्टेट गवर्नमेंट ने रेकमेंड किया है कि वो कम किया जाए, क्योंकि माइनिंग ज़्यादा इम्पोर्टेंट है स्टेट गवर्नमेंट के हिसाब से। बट अगर आप मुझे पूछोगे तो मुझे लगता है कि बायोडाइवर्सिटी बचाना बहुत ही ज़रूरी है, और अगर हम हमारे फॉरेस्ट को डिस्ट्रॉय करते रहेंगे तो हमारा जो पीने का पानी है वो तो मिलने वाला नहीं है, जो हवा सांस लेते हैं उसकी क्वालिटी भी बर्बाद होने वाली है, एंड वी कैन नॉट कंटिन्यू टू कीप इग्नोरिंग आवर बायोडाइवर्सिटी इन दिस मैनर। यस। तो मेरा यही एक रिक्वेस्ट है कि लॉकडाउन की वजह से तो हम देख रहे हैं कि एयर क्वालिटी तो सुधर गई है, कई जगह वाटर क्वालिटी भी सुधर गई है, क्योंकि इंडस्ट्रियल पोल्यूशन बहुत कम हो चुका है लॉकडाउन के समय में। और मुझे यही कहना है कि अगर वर्ल्ड बायोडाइवर्सिटी डे है, हम बायोडाइवर्सिटी को और उनका इम्पोर्टेंस हम समझ लें, और जो हमारा डिसीजन मेकिंग प्रोसेस है, जो सरकार सोचती है कि हमें ये डेवलपमेंट के नाते ये प्रोजेक्ट करना है, उसके बारे हम गौर से सोचेंगे तो मुझे लगता है कि उसकी भलाई देश की है, महाराष्ट्र स्टेट की है और मुंबई की भी है जी। और लास्टली मैं 1-2 प्रोजेक्ट के बारे में जो बात कर रहा हूँ, जो डायरेक्टली महाराष्ट्र और मुंबई के ऊपर इम्पैक्ट होने वाला है।
आपने फुटेज देखा होगा कि कल वो साइक्लोन की वजह से कोलकाता एयरपोर्ट पानी में डूब गया था। जी उसकी कई वीडियो फुटेजेस देखने में आती है। और आप को पता है कि महाराष्ट्र में भी एक नया एयरपोर्ट बन रहा है मुंबई के पास, नवी मुंबई में नवी मुंबई इंटरनेशनल एयरपोर्ट बन रहा है। वो भी लो लाइंग लैंड है। इनफैक्ट वो एक्चुअली इंटरटाइडल जोन में साइट पड़ रहा है और वो एरिया को रिक्लेम करके एक नया एयरपोर्ट बना रहे हैं। और उस एयरपोर्ट के बाजू में करनाला बर्ड सेंचुरी है और दूसरे बाजू में थाने क्रीक है, जहाँ पे करीब 50,000 फ्लेमिंगो बर्ड हर विंटर में आते हैं। तो मेरे ख्याल से अगर आप एयरपोर्ट ऐसी लोकेशन पे बनाना चाहते हो तो ये एयरपोर्ट तो जरूर सी लेवल राइज, क्लाइमेट चेंज की वजह से जो हो रहा है उसके ऊपर डायरेक्ट इम्पैक्ट होने वाला है। ऐसे लोकेशन पे जैसे कुछ भी एक्सट्रीम क्लाइमेटिक इवेंट्स होंगे, सुनामी, साइक्लोन वगैरह, तो मुझे नहीं लगता है कि वो एयरपोर्ट उससे भी बचने वाला है। और इसके लिए हम जो 15-20 हजार करोड़ रुपया खर्च कर रहे हैं उसको हम डेवलपमेंट बोल रहे हैं, बट अगर आप मुझे पूछोगे तो 50% ऑफ द कॉस्ट जो डेवलपमेंट में गिना जाता है वो एक्चुअली है कॉस्ट ऑफ डिस्ट्रॉइंग द एनवायरनमेंट। और मुंबई शहर में जो कोस्टल रोड बन रहा है उसका कॉस्ट है 13,000 करोड़ रुपया। यस और वो 13,000 करोड़ रुपए से 10 किलोमीटर का एक लंबाई का एक रोड बन रहा है, जो मेरे ख्याल से 1% मुंबई की पॉपुलेशन यूज कर पाएंगे। तो ये सब चीजें हमें ख्याल रखनी चाहिए। जब हम बायोडाइवर्सिटी की बात करते हैं तो मरीन डाइवर्सिटी भी बहुत ही इम्पोर्टेंट है, मैंग्रोव भी इम्पोर्टेंट है, कॉरल्स भी इम्पोर्टेंट है। और जो हमारे मछुआरे हैं उनकी जो जिंदगी ये बायोडाइवर्सिटी के ऊपर डिपेंडेंट है, उनका भी हम ख्याल रखना चाहिए। जी थैंक यू। देवी जी, इफ यू कैन टेल, माय सेकंड क्वेश्चन इज अबाउट मैंग्रोव्स की आपने बात की। अर्बनाइजेशन एक स्पीड से बढ़ रहा है हमारे देश में और सबको अर्बन बनना है, कोई रूरल एरिया में नहीं रहना चाहता, तो अर्बनाइजेशन इज गोइंग टू ग्रो। हाउसिंग इज मोस्ट इम्पोर्टेंट रिक्वायरमेंट इन अर्बन एरियाज एंड फॉर हाउसिंग पर्पज ये मैंग्रोव्स की बहुत ज्यादा कत्ल हो रही है और पूरे जैसे नवी मुंबई में मुंबई का जो सभी वेस्टेज है वो लाके मैंग्रोव्स में फेंका जाता है। तो ये मैंग्रोव्स का हम अगर इतना डिस्ट्रॉय करते जाएंगे तो आने वाले दिनों में क्या समस्या कितनी गहरी होने वाली है? तो पहली बात है कि मैंग्रोव एक फॉरेस्ट के नाते होते हैं और हमको तो ऑक्सीजन तो देते भी हैं, बट मैंग्रोव का एक दो यूनिक प्रॉपर्टीज हैं, वो वाटर प्यूरिफिकेशन भी करते हैं। जी सो दे आर नॉट जस्ट द लंग्स बट दे आर किडनीज ऑल्सो। और अगर हम क्लाइमेट चेंज और CO2 एमिशन के बारे में बात करेंगे तो मैंग्रोव का एक और यूनिक प्रॉपर्टी है कि वो 8 टाइम्स ज़्यादा कार्बन सिक्वेस्टर कर सकते हैं जो ट्रॉपिकल इकोसिस्टम कर सकते हैं। दे आर 8 टाइम मोर एफिशिएंट इन टर्म्स ऑफ स्टोरिंग कार्बन देन एनी अदर इकोसिस्टम। एंड प्लस जो एक्सट्रीम क्लाइमेटिक इवेंट के बारे में जैसे मैंने बताया, दे आर द नेचर्स बेस्ट डिफेंस अगेंस्ट साइक्लोन, सुनामीज वगैरह। दे आर नेचुरल बैरियर्स and plus they are the breeding grounds of marine biodiversity. करेक्ट। तो अगर हम मैंग्रोव को डिस्ट्रॉय करेंगे तो हमारा कोस्ट लाइन ज्यादा वल्नरेबल होगा। जी अगर हम अफोर्डेबल हाउसिंग की जो बात कर रहे हैं और ईज ऑफ डूइंग बिजनेस की बात कर रहे हैं, तो पहले जैसे आपने बताया मैंग्रोव मुंबई में भी नष्ट हुए हैं और नवी मुंबई में भी नष्ट हुए जा रहे हैं हाउसिंग के नाम में। और जो सिडको जो टाउन प्लानिंग एजेंसी है नवी मुंबई में, वो कॉन्स्टेंटली हाई कोर्ट में जाके रिक्वेस्ट करती है कि ये एरिया हमें छोड़ दो ताकि हम यहाँ पे हाउसिंग प्रोजेक्ट बनाना चाहते हैं। जी बट जैसे मैंने बताया, अगर आप ये लो लाइंग एरियाज को आप डिस्ट्रॉय करते रहेंगे और यहाँ पे आप हाउसिंग बनाते जाएंगे, तो जो हम अभी बीच फ्रंट प्रॉपर्टी को हम मानते हैं, सी फेसिंग फ्लैट को हम प्राइम प्रॉपर्टी मानते हैं, राइट। और लोग प्रीमियम प्राइसेस देने को तैयार हैं कि हमें बीच फ्रंट प्रॉपर्टी में फ्लैट है वगैरह वगैरह। मुझे लग रहा है कि 10-15 साल लोग को पता चल जाएगा कि ये बीच फ्रंट प्रॉपर्टी में जो इन्होंने इन्वेस्ट किया है उसकी वैल्यू कुछ नहीं है। अगर वो पानी के नीचे डूबने वाली है तो उसका क्या फायदा, घर रहने लायक नहीं होगा। तो मेरे ख्याल से मैंग्रोव, मड फ्लैट, जो कॉरल एरियाज हैं, सी ग्रास बेड्स हैं, ये भी जो इको सेंसिटिव कैटेगरी में हम गिनने जाते हैं, इनको प्रोटेक्ट करना बहुत ही जरूरी है। जी सही बात आहे, बहुत जरुरी आहे। मी सगळ्या सहभागी झालेल्या जे आपले सेमिनार पाहतायत त्यांना रिक्वेस्ट करीन की तुम्हाला जर
आपल्या तिन्ही गेस्टसाठी काही प्रश्न असतील तर ते आठवण करून देतो. जसं सांगतोय चॅटबॅक्स मध्ये जाऊन तुम्ही तुमचे प्रश्न टाईप करू शकता आणि सगळ्या गेस्ट कडून आपण त्यांची उत्तरं मागणार आहोत. केदार, जर तुम्ही येऊ शकाल तर पुढचा प्रश्न माझा तुम्हाला होता. जसं देबी गोयंका सांगतायत की हे नष्ट केलं तर आपल्यालाच प्रॉब्लेम होणार आहे, पण आपण बायोडायव्हर्सिटी, जंगल, जमीन, पाणी, निसर्ग याबद्दल जेव्हाही बोलतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर वाघ आणि सिंह येतात आणि त्याशिवाय देखील बायोडायव्हर्सिटी मध्ये खूप छोटे छोटे घटक आहेत ज्यांचा आपण विचार केला पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही काम करताय. म्हणजे मनुष्य आणि बायोडायव्हर्सिटी हे हातात हात घालून संगोपन दोघांचाही होऊ शकतो, विकासही होऊ शकतो, अर्थार्जन याकडे तुमचा प्रयत्न आहे. तर लोकांच्या मनात हे जे बसलेलं आहे फक्त वाघ सिंह वाचवले पाहिजेत आणि बाकी आपण बेजबाबदार वर्तन करू, तर हे कितपत योग्य आहे? सर्वप्रथम सर्वांना जैविक आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवसाच्या शुभेच्छा. माझा व्हिडिओ स्टार्ट होत नाहीये, सो मला मेसेज असा येतोय की यू कॅनॉट स्टार्ट द व्हिडिओ बिकॉज द होस्ट हॅज स्टॉप्ड इट. ओके, सो फरा, वी वुड लाईक टू रिक्वेस्ट यू प्लीज. हाँ प्लीज ऑन करा दे. हाँ, आपका तो ये चालू है. ओके ओके ओके, आई गॉट इट. या, यू विल बी एबल टू डू इट नाउ, केदार? आई एम ट्राइंग. या, वन सेक. या, इट्स ऑन नाउ. वेलकम फाइनली. Okay, thank you. Sorry, technical glitch No was problem. First of all, a very, very happy International Biodiversity Day to all the participants and all of you panelists. I'm very happy that I'm invited here and I'll be speaking on this issue. जसं तुम्ही म्हणालात की नेहमी वाघ आणि सिंह किंवा हत्ती असेल, गेंडा असेल अशा मोठ्या प्राण्यांवरच आपला भर असतो, पण त्यावेळेस आपण विसरून जातो की हे जे मोठे प्राणी आहेत ते फक्त काही 8, 10, 15, 20 इतकेच संख्येने आहेत ऍज स्पीसीज आपण म्हटलं तर. पण बाकी हजारोच्या संख्येने असे आपल्या इथे जैवविविधता आहे की जी आपण त्याच्याकडे लक्षही देत नाही आहोत आणि आपल्याला किंवा माहीतच नाहीये की असं काही आपल्या इथे आसपास आहे. आणि याची काही उदाहरणं मी माझ्या प्रेझेंटेशन मध्ये आज जे आपण सुरू करणार आहोत ते त्यामध्ये मेन्शन केलेलं आहे. पण जोपर्यंत आपण सर्वव्यापी एक पॉलिसी बनवत नाही तोपर्यंत बायोडायव्हर्सिटी आपल्या इथे वाचवणं महाराष्ट्रातच काय भारतात अत्यंत कठीण आहे. आताच देवी गोयंकांनी सांगितलंय की काय काय दुष्परिणाम होऊ शकतात पॉलिसी नीट न आखल्यामुळे आणि असे काही प्रोजेक्ट केल्यामुळे की जेणेकरून आपल्याकडे अनेक संकट येऊ शकतात. ते आता बोलले त्याच्याबद्दल. तर जेव्हा आपण बायोडायव्हर्सिटी वाचवण्याचा विचार करतो तेव्हा या सगळ्या गोष्टींचा विचार जरूर व्हायला हवा. वाघ वाचवणं म्हणजे पूर्ण बायोडायव्हर्सिटी वाचवणं असं होत नाही. वाघाच्या जंगलामध्ये वेल मासे राहत नाहीत, वाघाच्या जंगलामध्ये ग्रेट इंडियन बस्टर्ड किंवा मालडोक पक्षी राहत नाही. सो हे जर स्पीसीज वाचवायचे असतील तर तुम्हाला त्याचा जो आदिवास आहे त्याच्याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्याच्याविषयी दुर्दैवाने कोणी फारसं बोलत नाही आणि जे आपले पॉलिसी मेकर्स आहेत त्यांच्याकडे कदाचित त्यांना वेळ नसेल या सगळ्या गोष्टींवर लक्ष द्यायला. पण या सगळ्या कारणांमुळे त्याच्याकडे दुर्लक्ष होत आहे आणि आज परिस्थिती अशी आहे की भारतात फक्त 150हून कमी मालडोक पक्षी राहिलेत. आता गेले 25 वर्ष विख्यात सायंटिस्ट आहेत किंवा कॉन्झर्वेशनिस्ट आहेत ते याविषयी वेळोवेळी सांगत आलेले आहेत गव्हर्नमेंट्सना, वेगवेगळ्या गव्हर्नमेंट्सना, की हे वाचवलं पाहिजे, आदिवास वाचवलं पाहिजे. पण तरी सुद्धा जर काही ऍक्शन होत नसेल तर आपण कशी अपेक्षा करायची की यापुढे बायोडायव्हर्सिटी आपण वाचू शकू. केवळ वाघ आपले संख्येने थोडेसे वाढले म्हणून आपण त्याच्या आपल्याच स्वतःच्या हाताने आपली पाठ चोपून घेणं हे कितपत योग्य आहे असं मला वाटतं. So if you don't mind, can I start the presentation? Yes, I was waiting for that. All right. नंतर प्रश्न घेऊ आपण, बरेच प्रश्न आलेले आहेत. हो नक्कीच. सो मी फार नाही पण 10 मिनिटं घेईन हे सगळं बोलण्यासाठी. पण मला असं वाटलं की कॉन्टेक्स्ट गरजेचं आहे आपण ज्याविषयी बोलतो त्याविषयी. सो आजचा विषय आहे की वाय इज कॉन्झर्वेशन ऑफ बायोडायव्हर्सिटी इम्पॉर्टंट.
आणि सो ह्याच्या संदर्भातच आपण काही मुद्दे आता आपण जी चर्चा केली त्याच्यात मांडले आणि थोडं विस्तृत स्वरूपात आपण या प्रेझेंटेशन मध्ये पाहूया. आपण जी खार बघतोय ज्याला शेकरू म्हणतात, इंडियन जायंट स्क्विरल, ही हा महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे आणि राज्य प्राणी एक घोषित केलेला आहे, पण त्याची संख्या महाराष्ट्रात किती आहे हे कुठल्याच वनाधिकाऱ्याला सांगता येणार नाही किंवा कुठल्या सायंटिस्टलाही सांगता येणार नाही की पुरेशी त्याच्याविषयी रिसर्च झालेला नाहीये. ही खार जी आहे ती मोठमोठ्या वृक्षांवर आणि घनदाट जंगलामध्ये आढळते, पण आज त्याचं पॉप्युलेशन अत्यंत फ्रॅगमेंटेड अवस्थेत आहे, कारण आपण जो आपण ज्या प्रकारे विकास करतो आहोत तो शाश्वत विकास नाहीये. त्याला कुठेतरी शाश्वत विकास या दृष्टीने पाहण्याची गरज आहे आणि अनेक प्रॉब्लेम्स त्यामुळे येत आहेत. 1 महिन्याची जर वर्ल्ड लेवलवर पाहायचं झालं तर 8.7 मिलियन स्पीसीज आर एस्टिमेटेड. त्यातले भारतामध्ये फार नाही पण ऍटलिस्ट 7% ऑफ वर्ल्ड्स फ्लोरा आणि 6.5% ऑफ वर्ल्ड्स फौना आहे. ती संख्या फार मोठी आहे. आता आपण भारताचा जर विचार केला तर अख्ख्या पृथ्वी तलावर ओनली 2.4% ऑफ अर्थ टोटल लँड एरिया इज ऑक्युपाइंग, आणि त्याच्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात म्हणजे फ्लोरा आणि फौना आहे. सो बायोडायव्हर्सिटीच्या दृष्टीने आपलं जे भारत आहे अत्यंत समृद्ध आहे आणि महाराष्ट्रही काही कमी नाही. आपण त्याच्यावर येणार आहोत. इंडिया हे 17 मेगा बायोडायव्हर्स कंट्रीज आपल्या जगामध्ये ज्यांना स्थळ आलंय त्याच्यामधलं एक देश आहे आणि 36 बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट्स आहेत जगामध्ये आयडेंटिफाय केलेले. त्याच्यापैकी 4 हे भारतामध्ये आहेत आणि त्यातला एक बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट म्हणजे वेस्टर्न घाट्स, जो महाराष्ट्रामध्ये पण आहे. जवळजवळ आपली जी सह्याद्री रांग आपण म्हणतो तीच वेस्टर्न घाट्स आहे ऍक्च्युली, आणि जवळजवळ 720 किलोमीटर त्याची लांबी आहे. हा एक आपण मॅप जस्ट एक गंमत म्हणून मी इथे ठेवलाय की अतिशय उत्कृष्ट व्यंगचित्रकाराने हे बनवलंय, रोहन चक्रवर्ती म्हणून. त्यांनी वेगवेगळे स्पीसीज एकत्र करून महाराष्ट्रामध्ये कुठे कळतात ते या मॅप मध्ये दिलेला आहे. आणि आता अर्थात तो नीट म्हणजे स्क्रीनवर फारसा मोठा करून पाहता येणार नाहीये, पण त्याच्या वेबसाईटवर हा जरूर अवेलेबल आहे. मी रिक्वेस्ट करेन जे पाहताय ते सेमिनार की त्यांनी त्याच्या वेबसाईटवर जाऊन हा डाउनलोड करून जरूर वाचावा. आपण जर महाराष्ट्राबद्दल म्हटलं तर वेस्टर्न घाट्स, दख्खनचं पठार, जे पूर्ण जंगल आहे सेंट्रल इंडियन हायलँड्सचं, म्हणजे अगदी तोरणमाळपासून ते गडचिरोली पर्यंत जे जंगल एक्सटेंड होतं, पूर्ण जंगल आपण जर पाहिलं हा टायगर लँडस्केप आहे. नंतर कोस्टल एरिया आहे. मी आताच म्हटल्याप्रमाणे की अतिशय सुंदर जवळजवळ 720 किलोमीटर इतकी लांब कोस्टलाईन आहे आपल्यासाठी. फ्रेश वॉटर वेटलँड्स आहेत, अनेक नद्या, अनेक तलाव आहेत आपल्या इथे, फ्रेश वॉटर लेक्स आहेत, मॅनमेड रिझर्वायर सुद्धा आहेत, पण त्याच्याकडे फारसं आपलं लक्ष जात नाहीये. आणि कोकण या रिजन विषयी मला खास करून बोलायचं आहे, कारण त्याच्याविषयी फारसं कोणी बोलत नाहीये आणि त्याच्यातली जी बायोडायव्हर्सिटी आहे त्याच्यावर कोणी लक्षही देत नाहीये. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की आपण जेव्हा शाश्वत विकासाचा म्हणजे विकास करण्याचा जेव्हा आपण प्रयत्न करतो तेव्हा या सगळ्या इकोसिस्टीम्सला कसं कमीत कमी म्हणजे नुकसान पोचून आपण करू शकतो हे आपल्याला पाहायला पाहिजे. महाराष्ट्रात जवळजवळ 61 प्रोटेक्टेड एरियाज आहेत, म्हणजे नॅशनल पार्क, सँक्च्युरीज असं जे आहे त्याला 61 आहेत, आणि त्याचा ओव्हरऑल आपण जर एरिया पाहिला तर 9458 स्क्वेअर किलोमीटर आहे. तो हा पूर्ण जर आपण एरिया पाहिला तो फक्त 3% आहे महाराष्ट्राच्या पूर्ण एरियामध्ये. आता ह्याच्यावरनच कळतं की किती थोड्याफार प्रमाणात अनास्था आपल्या मध्ये दिसून येते की ह्याच्या पलीकडे आपण जाऊ शकत नाही आहोत. अख्ख्या भारतात सुद्धा आपण जर प्रोटेक्टेड एरियाचा विचार केला तर नंबर्स मे बी 850च्या वर आहेत, पण इन टर्म्स ऑफ एरिया इट इज ओनली 5%. सो आपल्याला गरज आहे की जास्तीत जास्त एरिया अंडर वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट आपण ती प्रोटेक्ट करून ठेवली पाहिजे, की जेणेकरून त्याला एक लिगल इन्स्ट्रुमेंट मिळतं प्रोटेक्ट करण्याचं आणि बायोडायव्हर्सिटी कन्झर्व करण्याचं. Yes. या
हा ज्या आदिवास आपण जे म्हटले त्या पलीकडे अजून काही आदिवास आहेत की ज्याच्याकडे आपण अक्षरशः दुर्लक्ष करत आहोत. कोकण बद्दल मी म्हटलंच आहे की कोकणात आता तुम्ही जर प्रोटेक्टेड एरियाज महाराष्ट्रातल्या पाहिल्या तर 1-2 प्रोटेक्टेड एरिया सोडल्या तर कुठली पीए आपल्या कोकणमध्ये नाहीये. तर गरज वाटली नाही का? कोकणात कुठली बायोडायव्हर्सिटी सापडत नाही का? तिथे कुठलेच असे हॅबिटॅट्स इम्पॉर्टंट नाही आहेत का ज्याला वाचवलं पाहिजे? आता कोकणातलाच एक वेस्टर्न घाटचा एक सडा म्हणून एक अतिशय उत्तम हॅबिटॅट आहे, ज्याला सर्वसामान्य भाषेत आपण रेव्हेन्यू वेस्टलँड समजतो. आता सडा हा तिथे वर्षभर आपल्याला खुरटी झाडं दिसतात किंवा गवत दिसतं किंवा नुसतं दगड दिसतात, तेव्हा लोकांचा असं समज होतो की ह्या ठिकाणी काहीच नाहीये आणि कुठलीच बायोडायव्हर्सिटी नाहीये. पण जेव्हा पावसाचे दिवस येतात आणि त्याच्यातनं जे एक नंदनवन तयार होते तिकडे, ते बघण्यासारखं असतं. आता एक उत्तम उदाहरण सड्याचं उदाहरण म्हणजे कासचा पठार. आणि कासचा पठार हा आता ऑलमोस्ट वर्ल्ड हेरिटेज साईट साठी सुद्धा त्याची नॉमिनेशन झालेलं आहे. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की अशा प्रकारचे इकोसिस्टम्स आपण वाचवले पाहिजेत. ग्रासलँड सेमी एरिड एरियाज, दख्खनचा पठार, अख्खा दख्खनचा पठार जर आपण म्हटलं तर तिथे बऱ्याच प्रमाणात ग्रासलँड्स आहेत, सेमी एरिड हॅबिटॅट आहे आणि तिथे वाघ नाही आहेत. पण तिथे ग्रेट इंडियन बस्टर्ड्स पूर्वी होते. एकेकाळी अशी नोंद आहे की 1000च्या आसपास बस्टर्ड सुद्धा मारले गेलेलं ब्रिटिश काळामध्ये अहमदनगर एरियातनं. आता एवढ्या प्रमाणात जर हा पक्षी तेव्हा उपलब्ध होता, पण आता काय असं झालं की त्याचा नंबर्स आता 150हून कमी झालेले आहेत. तर आदिवासाचा ऱ्हास इतर हा तर मेन कारण आहेच, पण ह्या व्यतिरिक्त सुद्धा आता गेल्या काही वर्षांमध्ये एक फार मोठं कारण आपल्या समोर आलं ते म्हणजे की आपल्याकडे जे रिन्युएबल एनर्जी प्रोजेक्ट्स इम्प्लिमेंट झालेत, त्याच्यामध्ये सोलर एनर्जी असेल किंवा विंड एनर्जी असेल, तर त्याचे हे सगळे रेव्हेन्यू वेस्टलँड्स मध्ये उभारलेले आहेत. आता रेव्हेन्यू वेस्टलँड्स देताना बरेच वेळा म्हणजे अनवधानाने ग्रासलँड्स किंवा सेमी एरिड हॅबिटॅट्स दिले जातात. तेव्हा लक्षात येत नाही की इथे सुद्धा एक आदिवास आहे आणि तो आपण देतो आहोत. आणि एक प्रोजेक्ट उभारल्यानंतर त्याचे पॉवर ट्रान्समिशनसाठी ट्रान्समिशन टॉवर्स उभारले जातात आणि ट्रान्समिशन टॉवर्स मध्ये त्याचे पॉवर लाईन्स असतात. सो ह्या सगळ्या आणि हा माळढोक पक्षी असा आहे की त्याला जे फ्रंटल विजन ते खूप कमी आहे. सो त्याला आणि वजनामुळे पटकन नीट उडताना मनवर न करता येण्यामुळे त्यांची या पॉवर लाईन्सवर आपटून डेथ होते. सो असे अनेक म्हणजे जे टॅग केलेले बर्ड्स आहेत ते आपल्याला सापडलेले आहेत. खरं केदार, तुम्ही जसं सांगताय तसं खूप डायव्हर्स सगळं निसर्ग संपन्न असं आहे आणि विकासाच्या नावाखाली ज्या पद्धतीचे निर्णय घेतले जात आहेत, धोरणं राबवली जात आहेत, ती खूपच प्रश्न त्याच्यावर उपस्थित केले जात आहेत. केदार यांनी एक महत्वाचा पर्स्पेक्टिव्ह दिलेला आहे या सगळ्यामध्ये. खूप सारी प्रश्न पण आलेले आहेत, ते घ्यायचे आहेत. त्यामुळे मी रिक्वेस्ट करीन की आपण स्क्रीन कडून जर पुढच्या गेस्ट कडे जाऊ शकलो आणि त्यानंतर प्रश्नोत्तराच्या वेळी केदार तुमच्याकडे पुन्हा येते मी. चालेल का? यस. हो हो. मिनार सर, तुमचा आंतरराष्ट्रीय लेवलवर अनुभव राहिलेला आहे, ज्यावेळी पर्यावरण पूरक विकासाच्या नीती राबवायच्या असतात आणि ज्याला आता एक फॅशन झाली आहे सस्टेनेबल, इको फ्रेंडली, हे शब्द लेबल म्हणून जस्ट वापरले जातात, पण तो शाश्वत विकास प्रत्यक्षात उतरवण्याच्या कृती तुम्ही काही कार्यक्रम राबवलेले आहेत. तर जसं आपले कोणी पाहुणे पण विचारतायत की हे सगळे एक्सपर्ट्स आहेत पण ऍक्शन कमी दिसते, तर याबद्दल काय मार्गदर्शन कराल? पहिलं म्हणजे जैविक विविधता दिवसाच्या सर्वांना शुभेच्छा. मी पर्यावरणाचा प्रश्न जो आहे तो हा महाराष्ट्र किंवा भारत असं पाहून आपल्याला चालत नाही. पर्यावरणाचा प्रश्न जो आहे हा जागतिक प्रश्न आहे, कारण का जैविक विविधतेचा ऱ्हास एका ठिकाणी झाला तर ती जैविक विविधतेचा ऱ्हास जो आहे हा जगातल्या जैविक विविधतेच्या ऱ्हासाचा एक भाग म्हणून. मिनार सर, माईक जरा जवळ पकडाल, तुमचा आवाज खूप लो येतोय असं पार्टिसिपंट सांगतात आणि मोठ्याने. जैविक विविधतेचा ऱ्हास किंवा एकंदर पर्यावरणाचे प्रश्न हे जागतिक दृष्टिकोनातून पाहण्याची गरज आहे, कारण काय कुठेही पर्यावरणाचा ऱ्हास किंवा जैविक विविधतेचा ऱ्हास हे
झाला तर त्याचा परिणाम जो आहे तो जागतिक होतो. म्हणून तर बरोबर. अमेझॉन मध्ये ज्या वेळेला फॉरेस्ट कटिंगचं प्रक्रिया होते त्यावेळेला पूर्ण जग त्याच्या विरोधात उभं राहतं. आपल्या इथे आज तुम्हाला थोड्या दिवसापूर्वी बातमी ऐकली असेल की ज्याला अमेझॉन ऑफ ईस्ट म्हणतात, आसाम मधला जंगलामध्ये कोल मायनिंगची परमिशन देण्यात आली आहे. तर मोठा जो प्रश्न आज आहे तो ह्या लॉकडाऊनचा उपयोग करून खूपशा पर्यावरणीय क्लिअरन्सेस, एन्व्हायरमेंटल क्लिअरन्सेस ज्या पद्धतीने आज या देशामध्ये दिले जात आहेत, आणि आपल्याच देशामध्ये नव्हे तर अशीच प्रक्रिया युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेमध्ये जर चालू आहे की ह्याच याच्यामध्ये सगळे एन्व्हायरमेंटलचे जेवढे कायदे होते ते सगळे शिथिल करण्याची प्रक्रिया चालू आहे. कन्व्हेन्शन ऑन बायोडायव्हर्सिटी ही 1992 पासून, म्हणजे जवळजवळ 28 वर्ष कन्व्हेन्शन ऑन बायोडायव्हर्सिटीला झाले आहेत पूर्ण, आणि 196 देश ह्या कन्व्हेन्शन ऑफ बायोडायव्हर्सिटीवर सिग्नेटरीज आहेत, त्यांनी सह्या केलेल्या आहेत. आणि आज ज्या पद्धतीने आपण एकंदर हा जैविक विविधतेचा प्रश्न लोकांच्या जीवनाशी कसा निगडीत आहे हे जर पाहायचं असेल तर शाश्वत विकास ध्येय ही जी युनायटेड नेशननी 2015 मध्ये जाहीर केली, ज्याच्यावर अगेन भारत सुद्धा एक त्यातला महत्वाचा घटक आहे. भारताने त्याच्यामध्ये भारत देशाने खूप प्रामुख्याची भूमिका निभावली होती. तर जैविक विविधता आणि दारिद्र्य कमी करणं, जैविक विविधता आणखीन कुपोषण कमी करणं, जैविक विविधता आणखीन एकंदरीतच समुद्र आणि समुद्राखालचं जीवन त्याचं संरक्षण करणं, जैविक विविधता आणि जमिनीवरचं जीवन, असे 17 विविध ध्येय आणि उद्दिष्ट ह्या SDGs मध्ये टाकले. आणि प्रत्येक उद्दिष्टाचा जैविक विविधतेशी अगदी जवळचा संबंध आहे. जसं पाणी आणि स्वच्छता, आणि जसं देबी म्हणत होता की पाण्याच्या प्रश्नावर सुद्धा ही पाण्याची स्वच्छता करण्याचा जो भाग आहे तो मोठ्या प्रमाणावर ह्या जैविक विविधतेच्या प्रक्रियेमध्ये होतो. आजही परिस्थिती अशी आहे की जवळजवळ 50 ते 90% लोक जगातल्या वेगवेगळ्या ठिकाणी हे जैविक विविधता आणि नैसर्गिक साधन सामग्रीवर त्यांचा जीवन निर्वाह चालवत असतात. म्हणजे त्यांचं पोषण, त्यांची घराची बांधणी, ह्या सगळ्या करता ते जैविक विविधतेचा आणि नैसर्गिक साधनांचा वापर करत असतात. तर ह्याचा सगळ्यात, ज्या वेळेला ह्याचा ऱ्हास होतो त्याचा सगळ्यात मोठा जो परिणाम आहे तो समाजामधले जे वंचित घटक आहेत, मग तो आदिवासी समाज असेल, ग्रामीण भागातला ज्यांच्याकडे जमिनी नाहीत, जे दुसऱ्यांच्या जमिनींवर काम करतात, किंवा पाणी एकंदर कमी होणं, ह्या सगळ्या ज्या प्रक्रिया आहेत, म्हणजे हा फक्त प्राणी मात्रांचा संबंध नाहीये, तर प्राणी आणि इतर सगळं नैसर्गिक जीवन जे आहे त्या जीवनाचा लोकांच्या जीवनाशी एकंदरीत जो संबंध आहे तो मला वाटतं नीटपणे पुढे आपल्याला आणणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये 3 गोष्टी, आणि मी सातत्याने ती भूमिका मांडलेली आहे की पहिला जो प्रश्न आहे आणि की हा प्रश्नांचा अभ्यास नीट होणं, स्थानिक आणि त्याचे राष्ट्रीय संदर्भ आणि त्याचे आंतरराष्ट्रीय संदर्भ हे त्याच्यामध्ये मग आपले मित्र कोण आहेत आणि आपले शत्रू कोण आहेत. आता शत्रू म्हणण्यापेक्षा आपले जे ऍडव्हर्सरीज कोण आहेत, आपल्या विरोधात उभे टाकणारे कोण आहेत, ह्याचं एक विश्लेषण करणं, त्याला आपण पॉवर मॅपिंगची प्रक्रिया म्हणतो. आणि मग जे आपल्या बरोबर आहेत त्यांना एकत्र घेऊन काय पद्धतीचं संघर्ष, म्हणजे, आणि या संघर्ष म्हणजे फक्त रस्त्यावर येऊन संघर्ष करण्याचा भाग नाहीये, तर पॉलिसीज पासून ते ऍक्शन पर्यंत, की नीती नियमांमध्ये काय बदल झाले पाहिजेत, कायद्यांमध्ये काय बदल झाले पाहिजेत, कोर्टांची काय भूमिका असली पाहिजे. आज अनफॉर्च्युनेटली आपल्या इथलं सुप्रीम कोर्ट फार ह्या गोष्टींना सहकार्य देणारं दिसत नाहीये, परंतु अजूनही हायकोर्ट्स आहेत की ज्या हायकोर्ट्स खूपशा मोठ्या प्रमाणावर अजूनही ह्या मुद्द्यांवर पुढाकार घेऊन काही भूमिका घेत आहेत. सगळ्याच ठिकाणी आपण सक्सेसफुल होतो अशातला भाग नाही, परंतु अल्टिमेटली आंबेडकरांनी ज्या पद्धतीने आपल्या सगळ्यांना काही दिला की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, कारण ह्याच्याशिवाय मला वाटतं दुसरा पर्याय नाही. आणि ह्याच पद्धतीने सगळे जर आपण बघितले, उदाहरणार्थ आता रोजगाराचा प्रश्न, आर्थिक विकासाचा प्रश्न, याचा जर शाश्वत विकासाशी आपण जोड दिली नाही, क्लायमेट चेंजचा प्रश्न जो आज मोठा, म्हणजे आपल्या सगळ्यांचंच जीवन राहणार आहे की नाही, आपल्या पुढच्या पिढ्यांचं काय होणार आहे, म्हणजे हा फक्त आजच्या समाजातल्या विषमतेचा प्रश्न नाहीये, तर हा प्रश्न हा पुढे येणाऱ्या पिढ्या आणि आजची पिढी यांच्यामधल्या विषमतेचा सुद्धा एक मोठ्या प्रमाणावर प्रश्न म्हणून तर आपल्याला ह्याकडे पाहणं गरजेचं आहे. तर तांत्रिक बाबी ज्या देवी किंवा केदार मांडतात त्याचबरोबर त्याचे आर्थिक, सामाजिक, आणखीन त्याचे जे राजकीय संदर्भ आहेत ते आपण पुढे आणले तरच मग आपल्याला याच्यावर काही उपाययोजना नीटपणे करता येतील, आणि त्याच्यामध्ये एक सामूहिक शक्ती आपल्याला नीट अभ्यासपूर्वक केलेली सामूहिक शक्ती नीट ऑर्गनाईज करता येईल. मी SDGचे 17च्या 17 उद्देश आणि त्या उद्देशांशी
डायव्हर्सिटीचा कसा संबंध आहे हा. याचं डिटेल मांडणी करू शकतो, परंतु आता वेळ नसल्यामुळे ते करत नाहीये. परंतु हो एक नक्कीच आव्हान करीन सगळ्यांना की तुम्ही जर कन्व्हेन्शन ऑन बायोडायव्हर्सिटी आणि बायोडायव्हर्सिटी आणखी सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स किंवा शाश्वत विकास ध्येय हे जर पाहिलं तर प्रत्येक शाश्वत विकास ध्येयाशी बायोडायव्हर्सिटीचा किती जवळचा संबंध आहे हे सगळ्यांना नीट समजून येईल. धन्यवाद. हो. थँक्यू विनर सर. आपण प्रश्नोत्तर घेऊया कारण बरेच प्रश्न आलेले आहेत. तर मी सुरुवात करते. एक सेकंड ना. बऱ्याच लोकांनी थँक्स सांगितलेलं आहे लेक्चर. थँक्यू या सगळ्या याच्याबद्दल. ओके. प्रश्न इनर स्पेस. ओके. Urbanize is equal to successful and develop. What is the way out? What type of biodiversity? हो बरोबर. एक सेकंड ना. सर एक जो प्रश्न आहे मला वाटतं देबी गोयंका, इफ यू कॅन आन्सर दिस क्वेश्चन. दे people are asking that lot of water bodies have been encroached and polluted, and flood has become a like new routine, new problem in our times. So how can we stop that pollution, or what can be done for that? जैसे मैंने आपको पहले बताया था, यहाँ पे दो इश्यूज हैं कि हमको डेवलपमेंट के नाम में बिल्डिंग कंस्ट्रक्शन सब जगह अलाउ करना है, अफोर्डेबल हाउसिंग के नाम में नए नए बिल्डिंग बांधने हैं वेटलैंड के ऊपर और वाटर बॉडीज के ऊपर, या हमें अभी सोचना पड़ेगा कि पानी की समस्या जो है वो जो बढ़ने वाली है, हर वेटलैंड हर वाटर बॉडी को हमें बचाना है जी. अगर मुंबई शहर के बारे में बात करोगे तो कई जगह छोटे छोटे तालाब हुआ करते थे, हर टेक्सटाइल मिल के अंदर तालाब हुआ करते थे, एक उदाहरण की। और अभी आप जाओगे तो सब जगह आप देखोगे कि वो सब तालाब भर गए हैं और ऊपर मल्टी स्टोरी बिल्डिंग खड़े किए गए हैं। फिर भी और अभी भी अगर आप देखोगे तो जो मुंबई का डेवलपमेंट प्लान है जिसमें लैंड यूज प्लानिंग और ये सब किया जाता है, उसमें भी वाटर बॉडीज की सही तरीके से डिमार्केशन नहीं किया गया है। मुंबई शहर में 7 नदियां हैं, बट आप मुंबईकर को पूछोगे तो शायद 1 या 2 नाम शायद मुश्किल से बता सकेगा, बट वो बाकी के 6 या 7 नदी क्या हैं वो कोई भी आपको सही तरीके से नाम बता नहीं पाएगा जी। तो अगर हम नदी को नाला बना के हम सब जगह नाला नाला लिखेंगे तो मुझे नहीं लगता है कि हम ये पानी की जो इम्पोर्टेंस है हम दे रहे हैं। और अगर हमको सही तरीके से बचाना है तो हर एक वाटर बॉडी को डेवलपमेंट प्लान में मार्क करके उसका एक बफर जोन बना के उसको प्रोटेक्ट करना बहुत ही जरूरी है, बट वो होता नहीं है जी। हकीकत यही है कि बिल्डर देखता है कि यहाँ पे तालाब है, मैं वो जमीन खरीद के रिक्लेम करके उसके ऊपर मैं बिल्डिंग बना लूं। बट जैसे रिव्हर क्लिनिंग प्रोजेक्ट आहे, आय गेस सिटीजन्स नागरिक थोडा तुम्ही अवेअरनेस ठेवलात, तुमच्या आजूबाजूचा ओढा नाला नदी पाणवठा जो आहे तो देबी गोयंका जसं सांगतायत नागरिकांनी पण काळजी घेतली जर तर हे स्वच्छ राहू शकतात, कारण धोरणकर्त्यांना तर नफा दिसतोय सगळीकडे। थँक्यू देबी फॉर दॅट आन्सर। नेक्स्ट प्रश्न मी केदार यांना विचारेन, जो खूप महत्वाचा प्रश्न आणि तुम्ही कोकणाचा उल्लेख केला म्हणून हा प्रश्न जो पार्टिसिपंट कडून आलाय की बायोडायव्हर्सिटी रजिस्टर प्रत्येक गावात तयार केलं पाहिजे अशी योजना सरकारने आणली, पण ह्या डायरी फक्त शासनाचा भाग म्हणून कशाही बनवल्या गेले आणि त्याच्यावर जो खर्च झालाय त्या समितींमध्ये योग्य लोक पण घेतले नाहीयेत। सो दिस बायोडायव्हर्सिटी रजिस्टर हा नेमका एक फ्रॉड तयार होतोय आणि त्याचे वाईट परिणाम होणार आहेत पुढच्या काळात। गावकऱ्यांना त्याची उत्तरं द्यावी लागणार आहेत। जेव्हा एखादा प्रोजेक्ट त्या गावात येतो तर तुमच्या बायोडायव्हर्सिटी रजिस्टर मध्ये तुमची बायोडायव्हर्सिटी मेन्शन नसेल तर काय गोंधळ होऊ शकतो आणि या रजिस्टर का चांगले झाले पाहिजे? बायोडायव्हर्सिटी रजिस्टर बनवणं हे जो आपला बायोडायव्हर्सिटी ऍक्ट आहे 2002 सालचा, त्याच्यामध्ये एक बंधनकारक गोष्ट आहे। असं आहे की प्रत्येक गावाच्या पंचायत मध्ये पीबीआर बनला पाहिजे आणि पण त्यासाठी जी लागणारी यंत्रणा आहे ती पुरेशी उपलब्ध करून दिलेली नाहीये। कुठल्याच म्हणजे मी महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं म्हणत नाही, कुठल्याच गव्हर्नमेंटने केलेलं नाहीये। फार कमी जास्त प्रमाणात प्रत्येकाने आपापल्या परीने केलंय। कुठली संस्था ते करते, कशा प्रकारे रजिस्टरचं डॉक्युमेंटेशन होत आहे हे फार महत्वाचं आहे।
कारण आणि ऍक्च्युली बायोडायव्हर्सिटी ऍक्ट आहे त्याचा आपण पूर्णपणे उपयोगच करून घेतला नाही आपल्या देशामध्ये. कारण आज तुम्ही पाहाल की 2 दिवसापूर्वीचीच न्यूज आहे की जी इको सेन्सिटिव्ह झोन जो वेस्टर्न घाट्स मधला आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटने जवळजवळ 2000 गावं त्यातली केलेली आहेत, पण अशी काही 388 गावं त्यात वगळली आहेत की ज्या गावांमध्ये अतिशय इम्पॉर्टंट आदिवास आहे. दोडामार्ग सारख्या एरियामधली पण गावं वगळलेली आहेत. तिथे टायगर आणि एलिफंट प्रेझेन्स आहेच, पण एक अतिशय समृद्ध बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट एरिया आहे तो. इनफॅक्ट एक म्हणजे फोटोग्राफ राहिला मायरिस्टिका स्वाम्स ते सुद्धा तिकडे आहेत, जे अख्ख्या जगामध्ये फक्त काही 10 पेक्षा कमी असतील ते आपल्या सावंतवाडी डिस्ट्रिक्ट मध्ये आहेत. आणि तिथे जर तुम्ही डॉक्युमेंटच केलं नसेल असं काही आहे तर त्याला फ्युचर काय आहे? म्हणजे कुठले युअर राईट इन सेइंग की एक फ्रॉड म्हणून ते बघितलं जातं किंवा आता आपण पीबीआर बनवलं. पीबीआर महाराष्ट्र बायोडायव्हर्सिटी बोर्ड किंवा कुठली बायोडायव्हर्सिटी बोर्ड आहे राज्याचे त्यांच्या वेबसाईट्सवर अपलोड झाले किंवा तिकडे असतील वेबसाईट्सवर पण अपलोडेड नाहीये. सो त्यांच्या कुठेतरी कार्यालयामध्ये असे धक्केने पडलेत. ते डॉक्युमेंट कसे करणार? ते वाचणार कोण? ते पॉलिसी मेकर्स कडे जाणार कसे? कोणाला कसं कळणार की इथे काय बायोडायव्हर्सिटी अवेलेबल आहे? आणि फक्त वाईल्ड बायोडायव्हर्सिटीची गोष्ट नाही आहे इथे, जे ट्रेडिशनल आपले राईस व्हरायटीज आहेत किंवा इतर काही गोष्टी आहेत त्याचं सुद्धा डॉक्युमेंटेशन होणं गरजेचं आहे. इनफॅक्ट तिथे राहणारे ट्राईब्स आहेत त्यांचं सुद्धा डॉक्युमेंटेशन होणे गरजेचं आहे. सो या असा जर व्यवस्थित पीबीआर बनला असेल तर इट कॅन बी अ व्हेरी गुड इन्स्ट्रुमेंट इन प्रोटेक्टिंग दॅट एरिया आणि प्लॅनिंग सम एनी काइंड ऑफ डेव्हलपमेंट अराउंड इट. करेक्ट. पण सतीश लळित यांनी कोकणातलं एक मोठं त्यांच्या गावातलं उदाहरण दाखवून दिलंय की बायोडायव्हर्सिटी कमिटीज बनवत असताना कुठल्याही म्हणजे ते नुसतं सरकारी काम म्हणून भरण्यात आले आहेत, बनवण्यात नाही आले. तर जे पण प्रेक्षक आता हे बघतायत, आपल्या जिथे कुठे थेट प्रक्षेपण होत असेल, हे पॅनलिस्ट सोबत जे ऐकायला आलेले, तुमच्या गावातली बायोडायव्हर्सिटी रजिस्टर ही नीट भरली गेली आहेत का? हे नागरिक, जबाबदार नागरिक म्हणून जरूर तुम्ही देखील पाहणी करा. तुमचं तो एक कर्तव्य आहे. पुढचा प्रश्न मिनार पिंपळे यांना विचारीन. बऱ्याच लोकांनी तो प्रश्न विचारलाय. मी त्याचं जिस्ट आणि माझा प्रश्न ऍड करून असं विचारते, आता आपण लॉकडाऊन मध्ये आहोत आणि त्यामुळे बायोडायव्हर्सिटी काहीतरी थोडी सुधारणा झाली आहे, चांगली दिसते आजूबाजूला असं लोकांचं मत आहे. ते म्हणतात अशा बायोडायव्हर्सिटीच्या संरक्षणासाठी या पुढच्या काळात पण असे काही उपाय करावेत का? लॉकडाऊन करावं का? किंवा लॉकडाऊन संपल्यानंतर याच्यावर काय पुन्हा एकदम जोरदार अतिक्रमण होईल का? तर कसं बघायचं या प्रश्नाकडे? जागतिक जैविक विविधतेवर खरोखर परिणाम लॉकडाऊनचा काही झालाय की नाही याचा काही अभ्यास होऊन त्याचे परिणाम किंवा त्याचा एव्हिडन्स अजून काही आपल्या समोर येण्याकरता वेळ जाईल. आता काय दिसतंय ते अगदी स्पष्ट, म्हणजे कार्बन एमिशन कमी झालेले आहेत हे इथपर्यंत म्हणणं ठीक आहे, पण ते जैविक विविधतेमध्ये त्यांनी काय फरक पडेल? ऑफकोर्स माणसाचं एकंदरीत हे कमी झाल्यामुळे, म्हणजे निसर्गाचा उपयोग कमी झाल्यामुळे जे काही जैविक विविधता आहे ते प्रोटेक्ट होण्यामध्ये काही थोडाफार त्याचं कॉन्ट्रीब्युशन झालं असेल. बरोबर. आता लॉकडाऊन हा हॅलो मिनार, यू हॅव म्युटेड युअरसेल्फ. हा नेहमीच पर्यावरणवादी आणखीन जे विकासवादी असा एक खोटा एका पद्धतीने संघर्ष सातत्याने पुढे आणण्यात आलेला आहे. आणि म्हणूनच मी जी मांडणी केली त्याच्यामध्ये की विकास सुद्धा शाश्वततेला धरून होऊ शकतो आणि त्या पद्धतीची मांडणी करण्याची खरोखर गरज आहे. आणि ती गरज जी आहे ती खरोखर कुठले स्टेक होल्डर आपले आहेत, जसं तू अगदी स्थानिक पातळीवर म्हणलं की पीबीआर गावांमध्ये होण्यामध्ये नागरिकांचं जसं कर्तव्य आहे, तसे जे देशामधले जे कायदे आहेत, नियम आहेत, तसेच आंतरराष्ट्रीय ज्या कायद्यांवर आपण आपला देश म्हणून तर सह्या केलेल्या आहेत त्यांची अंमलबजावणी होते की नाही हे पाहणं मला वाटतं खूप मोठ्या प्रमाणावर गरजेचं आहे. लॉकडाऊनचा जो परिणाम नैसर्गिक याच्यावर झालाय त्याचा सामाजिक परिणाम आणखीन जर आपण पाहिले की ज्या पद्धतीने ज्यांचं पूर्ण जीवन निर्वाहाची साधनं आज खूपशा मोठ्या प्रमाणावर जे मायग्रंटचा आपण जो प्रश्न पाहतोय वेगवेगळ्या ठिकाणी, म्हणजे आज अमेरिकेसारख्या श्रीमंत देशामध्ये 32 मिलियन
लोक आज हे अनएम्प्लॉयमेंट बेनिफिटवर आले, म्हणजे जवळ 25% ही बेरोजगारी वाढलेली आहे, हे चित्र ज्यावेळेला दिसतंय त्यावेळेला लॉकडाऊन हा खरोखर उपाय आहे का, की पूर्ण विकासाचं जे मॉडेल आहे एकंदरीत, ज्या विकासाच्या मॉडेलमध्ये पर्यावरणीय शाश्वततेला एक केंद्रीभूत मानून विकासाचं मॉडेलकडे पाहणं, अशा पद्धतीची मांडणी केली तर आपल्याला त्या पुढे जाण्याकरता काही मार्ग मिळतील. परंतु लॉकडाऊन हा उपाय आहे हे अगदी सिम्प्लिस्टिक होईल, तर तशा पद्धतीने विचार आपण करू नये. एक नवीन पद्धतीने, आणि खूपसा प्रयास आता असं चालू आहे की रिइमॅजिनिंग पोस्ट कोविड वर्ल्ड, की काय पद्धतीचं नवीन जग कोविड नंतरचं असलं पाहिजे, आणि त्या जगामध्ये कशा पद्धतीची एक नवीन सोशल सॉलिडॅरिटी, की सामाजिक एकात्मता फक्त देशांमध्ये नाही तर जागतिक स्तरावर कशा पद्धती, कारण का आज आर्थिक परिस्थिती, पर्यावरणीय परिस्थिती, हा सगळे फक्त आपण आपल्या राज्यापुरत्या किंवा देशापुरता बसून चालणार नाही. कारण का खूपशे प्रोजेक्ट जे आहेत त्या प्रोजेक्टचं जरा विश्लेषण करायला सुरुवात केलं की आपल्याला कळतं याला याचे फायनान्सर कोण आहेत, याचे शेअर होल्डर कोण आहेत, हे ज्यावेळेला बघायला लागतो आपण, आपल्याला कळतं की ह्याच्यामागे पूर्ण आंतरराष्ट्रीय यंत्रणा ह्या आजचं विकास मॉडेल अंमल करण्याकरता त्याला, त्या यंत्रणेला आव्हान करणं आणि नवीन पर्याय त्याच्यासमोर मांडणं, नुसतं आव्हान करून चालणार नाही तर नवीन पर्याय मांडणं ही दुसऱ्या बाजूने होण्याची गरज आहे. तर ह्या दोन्ही स्तरावर काम झालं तर मग लॉकडाऊन सारखेच उपाय केले पाहिजेत का, असं आपण एकदम काय सिम्प्लिस्टिक अशी मांडणी आपल्याकडनं होणार नाही. खरंय. Debbie, there is someone is asking, should we start imposing environmental tax on the people? So I don't know if this is a feasible idea or not. Can you put more light on this suggestion? I think people are already paying a huge amount of environmental tax already. We are not paying it in terms of financial terms. हम टैक्स पैसे के हिसाब से नहीं भर रहे हैं जी. बट अगर आप हेल्थ इफेक्ट देखोगे प्रदूषण की वजह से जी. अगर आप उसका वो कैलकुलेशन करोगे कि हम कितने पैसे खर्च कर रहे हैं दवाइयों के लिए, हॉस्पिटल जाने के लिए, हम अगर हमारी छुट्टी बीमारी की वजह से हम जो लीव ले रहे हैं ऑफिस से वगैरह, जिस तरीके से हमारे बच्चे या बूढ़े पेरेंट्स सफर हो रहे हैं प्रदूषण की वजह से, उसको मैं टैक्स मानता हूँ. और ये जो टैक्स है हम गवर्नमेंट को नहीं दे रहे हैं, बट गवर्नमेंट इज एक्चुअली मेकिंग अस पे दिस इनडायरेक्टली, बिकॉज गवर्नमेंट इज नॉट एबल टू कंट्रोल द पोल्यूशन. MOEF जो है, मिनिस्ट्री ऑफ एनवायरनमेंट एंड फॉरेस्ट, पर्यावरण मिनिस्ट्री जो है, उसका अभी जॉब पर्यावरण बचाना नहीं रहा है. उनका जॉब है पर्यावरण परमिट देने का. जो भी एप्लीकेशन आता है उस पर एक ग्रीन कलर का थप्पा लगा के चलो आप जाके अपना प्रोजेक्ट शुरू कर सकते हो, पर्यावरण को आप नष्ट कर सकते हो, और जो होगा सो होगा. दैट इज द एटीट्यूड ऑफ द एनवायरनमेंट मिनिस्ट्री टुडे. तो मुझे नहीं लगता है कि आप एडिशनल टैक्स लगाओगे लोग के ऊपर. आई डोंट थिंक दैट इज द राइट थिंग. But if you want to impose an environmental tax, it should go on the polluting industries. It should go on all activities which are destroying the biodiversity. उनके ऊपर ये टैक्स लागू होना चाहिए. And that tax should not be recovered again from charging higher on the product. नहीं तो वही बात हो जाएगी कि आप टैक्स लगा रहे हो but ultimately consumer ही उसके लिए वो पे कर रहा है. जी. तो ऐसा एक कुछ मैकेनिज्म निकलना जरूरी है. जी, बहुत सारे सवाल है. आई डोंट नो इफ टाइम परमिट्स, आई विल टेक वन बाय वन ईच क्वेश्चन and Farah और भगवान can let us know about the available timing. पण केदार, पुढचा प्रश्न पॅनलिस्ट कडून आला, सॉरी प्रेक्षकांकडून आलाय आणि मी तो तुम्हाला विचारेन कारण माझ्या डोक्यात होता. आधीच्या सरकारने, देवेंद्र फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री होते, सुधीर मुनगंटीवार वनमंत्री होते, तेव्हा वृक्ष लावायची एक फॅशन आणि मोहीम सरकारतर्फे राबवण्यात आली. तर बायोडायव्हर्सिटीचं संवर्धन करण्यामध्ये या वृक्ष लागवड मोहिमेचा खरंच काही फायदा झालाय? ही झाडं जगलेत का? त्याची अकाउंटेबिलिटी, त्यावर केलेला खर्च, हे सगळं ट्रान्सपरंटली बाहेर आलं पाहिजे का आणि कधीपर्यंत येईल? याचं उत्तर खरं तर माझ्याकडे नाहीये, कारण की लिस्ट आपण पाहतो, मी म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राच्या वेबसाईटवर पाहिले की जिथे जिथे झाडं लावले गेलेत त्या जिल्ह्यांची लिस्ट आहे, किती लावली आहेत, किती खर्च झाला, हे सगळं आहे.
हा ट्रान्सपरन्सी जर ह्या बाबतीत म्हणायची असेल तर ती पब्लिक डोमेन मध्ये आहे. प्रश्न असा येतो की लावलेली झाडं ही कुठे लावली आहेत आणि आज त्याची स्थिती काय आहे हे कोणालाच माहित नाही. हो आता आपण नंबर गेम वर नेहमी चालत असतो की आम्ही 33 कोटी वृक्ष लावले. आता 33 कोटी वृक्ष महाराष्ट्रात कुठे लावले? या वृक्ष लावण्यामध्ये काही प्लॅनिंग होतं का की दिसले जागा तिथे वृक्ष लावले? हो आणि कुठेतरी असा त्याचा एक म्हणजे संबंध जोडण्यात आलाय की ओके आम्ही जर एखादं प्रोजेक्ट अलाउ केलं असेल का जिकडे जंगल नाहीसं होत असेल तर आम्ही कॉम्पन्सेट करतोय कारण आम्ही एवढे कोट्यांनी वृक्ष लावले. आता ह्याचा संबंध कधी असूच शकणार नाहीये. जी नॅचरल इकोसिस्टीम जर तुम्ही त्याचा नाश करत असाल तर त्याची रिप्लेसमेंट कुठेतरी तुरळक झाडं लावून कधीच होणार नाहीये. आणि आज हे वृक्ष जरी जे लावले असतील आणि आपण धरून चालूया की त्यातली अगदी 10% जरी जगले, कारण कधीच 100% सक्सेस नसतं, पण मी म्हणतोय मिनिमम 10% जरी जगले तरी सुद्धा ती एक मोठा कॉन्ट्रीब्युशन असेल. पण आज कोणालाच ती इन्फॉर्मेशन नाहीये, निदान माझ्यापर्यंत तरी कुठे आलेलं नाही वाचनात की बाबा एवढे जगलेत आणि इथे इथे त्याचा फायदा बायोडायव्हर्सिटीला असा झालेला आहे. बरोबर. सो हा एक मोठा प्रश्नचिन्ह असणार आहे. आणि अशा प्रकारचे केवळ नंबर गेम्सचे प्रोजेक्ट कधी हातात घेऊन असं माझं स्पष्ट मत आहे. मी मला जर कोणी सांगितलं तर मी सांगेन की एक जागा निवडा जिथे एक ठराविक एरिया आहे 4-5 स्क्वेअर किलोमीटरची, तिकडे वृक्ष लावा, ते प्रोटेक्ट करा 5 वर्ष आणि तिथे जेव्हा जंगल होईल तेव्हा तिथे नंतर आपण असेसमेंट करू की तो बायोडायव्हर्सिटीला फायदा झालाय की नाही. ह्याच्यात खूप कमी पैसा लागेल पण तुमचं सक्सेस रेट नक्की वाढेल. येस. अशा आणि प्रकारचं हो नुसतं लेबलिंग आम्ही एवढी झाडं लावली करण्यापेक्षा तुम्ही पण नागरिक म्हणून एक झाड लावा. म्हणजे मी 5 लावली असं करण्यापेक्षा 1 लावा, ते जगवण्याचा प्रयत्न करा. आय गेस आपण प्रत्येकाने हे तर नक्कीच प्रयत्न करू शकतो. मिनार लोक Can I answer that question? Alka ji, can I answer that question? Yes, sure, Devi. You can go ahead. Alka ji, the forest minister was also finance minister Yes, during the correct. previous government. तो उनका एक फायदा हुआ कि जो भी फंडिंग फॉरेस्ट डिपार्टमेंट को चाहिए था वो सैंक्शन करते थे. और ये 33 करोड़ झाड़ लगाने के लिए जो पैसे सैंक्शन किए वो तो बिना हिसाब किताब के किए गए हैं. वो सब फॉरेस्ट डिपार्टमेंट के ऑफिसर्स बहुत खुश थे कि उनको झाड़ लगाने के लिए इतने सारे पैसे मिल रहे थे. अभी अगर आप फॉरेस्ट ऑफिसर्स के साथ बात करोगे ऑफ द रिकॉर्ड तो वो बोलेंगे सर्वाइवल रेट इज लेस देन 50%. और दूसरी बात है कि मैंने खुद मुंगतीवाल साहब से डिस्कशन की थी कि जो फॉरेस्ट जो ट्री प्लांटेशन आप लगा रहे हो वो नेचुरल फॉरेस्ट के लिए कभी सब्स्टिट्यूट हो नहीं सकते हैं. वो बायोडाइवर्स एरिया नहीं है, वो मोनोकल्चर प्लांटेशन ही होते हैं. और दूसरी बात है कि आप झाड़ जरूर लगाइए जी. जो एग्जिस्टिंग फॉरेस्ट है उनको तो आप क्यों नहीं बचा रहे हो जी. और मैंने जुप्पी जंगल का एक उदाहरण देना चाहता हूँ. वो ये जुप्पी जंगल का इतना बड़ा इशू है सेंट्रल इंडिया में, नागपुर चंद्रपुर वो इलाके में कुछ 2 लाख हेक्टेयर जमीन फॉरेस्ट डिपार्टमेंट छोड़ रही है. माने फॉरेस्ट एरिया को वो डी नोटिफाई करने के लिए तैयार है और उसका कुछ हिसाब किताब नहीं हो रहा है. तो एक तरफ से वो बोल रहे हैं कि हम झाड़ लगा रहे हैं और दूसरी तरफ से जो इतना इम्पोर्टेंट एरिया फॉरेस्ट का है उसको वो डिस्ट्रॉय करने के लिए तैयार है. तो दिस इज द डबल स्पीक ऑफ गवर्नमेंट. Yes, it needs to expose उसको 33 कोटी झाडं लावली म्हणून नाचण्यापेक्षा. और जैसे आपने अभी बताया लोगों को कि आप एक झाड़ लगाइए, मुझे एक चीज कहना है कि प्लांटिंग अ ट्री इज लाइक हैविंग अ बेबी. So planting the tree is the fun part, but looking after the baby for 5 years, 10 years, 15 years, giving it food, giving it water, giving it shelter, protecting it, that is the difficult part. Yes. So if you want to plant a tree, you should be prepared to look after the tree also. Wow, well said. And मैंने भी वही बोला था लोगों को कि 5 झाड़ लगाने के बजाय आप 1 लगाओ और उसके अच्छी तरीके से ख्याल रखो. मिनार लोक जो पुढचा प्रश्न विचारतायत तो हा आहे की कार्बन एमिशन कमी करणं, बायोडायव्हर्सिटीचं कॉन्झर्वेशन करणं आणि डेव्हलपमेंट करणं. तर आपण आता विकासाची नवी व्याख्या करायची वेळ आली आहे का किंवा ती काय असावी, हे सगळं एकत्र शक्य पण आहे का? हे शक्य आहे आणि विकासाची नवीन व्याख्या करणं गरजेचं आहे. कारण का क्लायमेट चेंजचा जो मुद्दा आहे एकंदरीतच की ज्यांनी पूर्ण मानव जात आणि मानव समूह राहणार की नाही आणि त्या समूहावर काय परिणाम होणार आहे हा जो एक मोठा प्रश्न जागतिक प्रश्न म्हणून पुढे आला आहे.
तो एका बाजूनी तो फोर्स करत आहे आपल्याला की हो. नव्या पद्धतीची व्याख्या करणं. हम्म. आता आज जे डॉमिनंट पॉलिटिकल आणि इकॉनॉमिक इंटरेस्ट आहे ते हो. त्यांच्या पद्धतीने त्याचं एक विकासाची परिभाषा पुढे मांडण्याचा प्रयत्न करताय. बरोबर. उदाहरणार्थ तू जसं इंट्रोडक्शन मध्येच म्हटले होतेस की प्रॉफिट मोटिव्ह हा अजूनही अगदी केंद्रीभूत ठेवून त्याच्या अनुषंगाने मग शाश्वत विकासाचं त्याच्यावर काहीतरी एक आवरण निर्माण करणं, काहीतरी एक शोबाजी निर्माण करणं, अशा पद्धतीची प्रक्रिया जगामध्येच चालू आहे, देशादेशांमध्ये चालू आहे. दुसऱ्या बाजूला आज आपण पाहिलं की आज राजकीय पद्धतीने बहुतांशी मोठ्या देशांमध्ये इन्क्लुडिंग इंडिया, ज्यांना आम्ही पॉप्युलिस्ट गव्हर्नमेंट म्हणतो की पॉप्युलर नव्हे पॉप्युलिस्ट सरकार, की हो. जिथे इलेक्टेड जवळजवळ डेमोगॉग्स इलेक्टेड असे केंद्रीभूत असणारे लोक, म्हणजे अगदी ट्रम्प पासून सुरुवात करून ते बोरिस जॉन्सन पासून सुरुवात करून ते डोटर्टे पासून सुरुवात करून ते आपल्याकडे मोदींपर्यंत, ही जी प्रक्रिया आहे ह्याच्यामुळे एका बाजूला एकंदर हे प्रश्न उभारणं, या प्रश्नांवर संघर्ष निर्माण करणं, ह्याच्याकरता तो अवकाश पहिल्यांदा होता सिव्हिल सोसायटीला, समाजाना तो अवकाशच कमी होत चाललेला. म्हणजे फक्त प्रश्न नवीन विकासाची मांडणी करण्याचा नाहीये, तर त्या विकासाची मांडणी करण्याला, म्हणजे आज तुम्ही कुठच्याही प्रकल्पाबद्दल काही बोललात तर तुम्ही लगेच देशद्रोही म्हणून म्हटलं जातं. म्हणजे देशद्रोहाचीच व्याख्या जी आहे ती एका नव्या पद्धतीने आज आपल्यावर फोर्स. चॅलेंजेस हे मल्टिपल आहे. प्रश्न जो आज आलाय मुख्य तो म्हणजे अजूनही पर्यावरणवाद्यांची एक चळवळ, शहरांच्या गरीब वस्त्यांवर मध्ये काम करणाऱ्यांची एक चळवळ, कामगारांची एक चळवळ, स्त्रीवाद्यांची एक चळवळ, असं अजूनही खूप मोठ्या प्रमाणात सायलोज आपल्या समोर आहे. त्या सगळ्यांनी एकत्र येऊन जी मांडणी करणं गरजेचं आहे. मग ते मानवाधिकाराचा एकंदर संघर्ष असो, आपल्या इथली संविधानाचा एकंदर संविधानाने आपल्याला दिलेल्या प्रोटेक्शन जे आहेत त्या प्रोटेक्शनचं संरक्षण करण्याचा संबंध असो, पर्यावरणाचं संरक्षण करण्याचा संबंध असो, जैविक विविधतेचा संबंध असो, विषमतेच्या विरुद्धची लढाई असो, मग ती जाती अंताची असो किंवा स्त्री पुरुष विषमतेच्या अंताची असो, ह्या लढायांना एकत्रितपणे मांडण्याची गरज जी आहे ती गरज सर्वात मोठ्या प्रमाणावर आलेली आहे. बरोबर आहे. स्तरावर काही प्रयत्न याबद्दल चालू आहेत. भारतात सुद्धा काही प्रयत्न याबद्दल चालू आहेत, परंतु ते प्रयत्न अजूनही सक्षम झालेले नाहीत. तर माझं आव्हान एवढंच असेल या वेबिनार मध्ये जे लोक पार्टिसिपेट करतात की तुम्ही तुमचं स्थानिक काम आणि स्थानिक संघटन, स्थानिक संघर्ष हे बळकट ठेवत असतानाच राज्याच्या स्तरावर, देशाच्या स्तरावर आणि जगाच्या स्तरावर काय चाललंय याच्याशी कुठेतरी नाळ बांधून घेणं गरजेचं आहे. आणि जितक्या लवकर आपण बांधू आणि सक्षम करू तितक्या लवकर एक नव्या पद्धतीची चळवळ की जी खरोखर पर्यावरणवादी असेल, जी खरोखर लोकाभिमुख विकासाची असेल, अशी एक नव्या पद्धतीची चळवळ आपण पुढे आणू शकतो. येस, माझं भगवान आणि फराला एक रिक्वेस्ट आहे, किती वेळ आहे आपल्याकडे तो जर मला इथे सांगू शकलात तर पुढचं तसं हे करता येईल. मला वाटतं 1 तास झालाय, काही मिनिटच आपण 10 मिनिटं नक्की वाढवू शकतो. आपल्यासोबत बरीचशी प्रतिष्ठित मंडळी आहेत सामाजिक क्षेत्रामध्ये आणि पर्यावरणाच्या क्षेत्रामध्ये काम पाहणारे. विशेषतः डॉक्टर अमिता भिडे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सचे डीन आहेत. अविल बोरकर भंडाऱ्यावरून जॉईन झालेले आहेत. महेश कांबळे टाटा इन्स्टिट्यूटचे प्रोफेसर आहेत. नामदेव ननावरे हे जिल्हा परिषद बीड जिल्हा परिषदचे सीओ मुख्य कार्यकारी अधिकारी, माजी कार्यकारी अधिकारी आपल्यासोबत आहेत. सुरेश चुकणे चंद्रपूरहून आहेत. बरं, चालेल. एक 10 मिनिटं पुढे 12:15 पर्यंत आपण करू शकतो, म्हणजे बरोबर ना? बरं, आपण त्यांना विनंती करू शकतो की त्यांनी पण हँड रेज करावा आणि त्याप्रमाणे आपण त्यांना प्रश्न विचारण्यास संधी देऊ. कोणाचे असतील तर. पण त्याआधी माझा एक देबींना प्रश्न आहे जो पार्टिसिपंटनी विचारलाय आणि त्यांनी त्याच्यावर थोडं सविस्तर उत्तर द्यावं आणि नंतर मी केदारकडे जाईन. वेस्ट मॅनेजमेंट नेमकं एन्व्हायरमेंटच्या प्रोटेक्शन मध्ये, बायोडायव्हर्सिटी प्रोटेक्शन मध्ये काय रोल प्ले करतं? आज मी घरात when I segregate wet waste and dry waste at my home, the BMC like whatever authority जी आहे ते एकत्रच करून नेते. वेट अँड सॉलिड वेस्ट एकत्र होतोय. So how is it impacting our biodiversity? Debi, if you can take that question. As far as Mumbai is concerned, जैसे आपने बताया वो एकदम सही है. जो BMC की गार्बेज वैन्स हैं उसमें कंपार्टमेंट नहीं है, तो जो हम अलग से 2 बिन में रखते हैं, अगर वो देखा जाएगा तो BMC के लोग वापस उसको मिला देते हैं. नवी मुंबई में भी वही हो रहा है सर. वैसे सब जगह हो रहा है. मुंबई की उदाहरण में दे रहा हूँ बिकॉज मुंबई इज सपोज टू बी द लीडर, फाइनेंशियल कैपिटल वगैरह वगैरह.
और मुंबई म्यूनसिपैलिटी हैज द रिचेस्ट कॉर्पोरेशन इन इंडिया, इतने सारे पैसे उनको पता नहीं वो उसको कैसे यूज करें। तो बीएमसी ने एक स्कीम भी शुरू की थी कि उन्होंने प्रॉपर्टी ओनर को रिबेट देने की बात की थी कि अगर आप पोस्ट एग्रीगेशन करो तो हम आपको प्रॉपर्टी टैक्स कम करेंगे वगैरह वगैरह। जी बट अल्टीमेटली अगर जो बीएमसी खुद उसको हैंडल नहीं कर सकती है अलग जी की तौर से, तो उसका भी कुछ फायदा नहीं है। और अगर हम देखेंगे तो जो भी डंपिंग ग्राउंड मुंबई शहर में है वो मैंग्रोव और वेटलैंड के ऊपर ही बनाए गए हैं। So Mankhurd was a mangrove area wetland before it became a dumping ground. कांजूरमार्ग में भी मैंग्रोव्स हैं, सॉल्ट पैन्स है, इंटरटाइडल जोन है, वहाँ पे भी सबसे बड़ा डंपिंग ग्राउंड चालू है। वो चेकनाका, मुलुंका, थाना चेकनाका, वहाँ पे भी मैंग्रोव थे। और अगर वेस्टर्न सबर्ब में आप देखोगे तो वो मलाड का जो एरिया है जहाँ पे मॉल अभी बना है और उसके बाजू में काफी कुछ रेसिडेंशियल बिल्डिंग बनी है, वो भी मैंग्रोव एरिया था। गुराई में भी जो डंपिंग ग्राउंड था वो भी मैंग्रोव के ऊपर बने गए। जी तो जो भी हम गार्बेज डंप करते हैं, एक तो वो डायरेक्ट इम्पैक्ट होता है बायोडाइवर्सिटी के ऊपर, मैंग्रोव नष्ट होते हैं, वहाँ की बायोडाइवर्सिटी खत्म हो जाती है। और हाई टाइड की तरफ और मानसून के टाइम में ये जो प्लास्टिक बैग्स हैं और जो भी गार्बेज हम इंटरटाइडल जोन में डंप करते हैं वो वापस दरिया में चले जाते हैं। जी तो आप जानते हो कि लोग फिर बीच क्लीनिंग ड्राइव करते हैं और ये साफ सफाई करने के लिए एफर्ट डालते हैं। बट अगर कॉन्स्टेंटली हम दरिया में ही गार्बेज डालते जाएंगे तो आप कितना क्लीन कर पाओगे? जी तो बेस्ट सोल्यूशन इज टू स्टॉप द क्रिएशन ऑफ गार्बेज इटसेल्फ। हमारा गार्बेज क्रिएशन ही हम मिनिमाइज करें जी और जो डंपिंग है एकदम साइंटिफिक और प्लान मैनर में करें। और ये जो इंडिस्क्रिमिनेट डंपिंग हो रहा है बीएमसी की तरफ से, नवी मुंबई कॉर्पोरेशन की तरफ से वगैरह वगैरह, उसके ऊपर भी रोक डालना चाहिए। जी आणि हा केवळ फक्त इथला प्रश्न नाहीये की मुंबईमध्ये कचरा जास्त होतोय, आपण व्यक्ती म्हणून बेजबाबदारपणे शॉपिंग करतोय, प्लास्टिक वापरतो आणि हे सगळं डम्पिंग ग्राउंड वर जातं, समुद्रात जातं, जसं देवी सांगतायत। केदार, एक शेवटचा प्रश्न मी तुमच्याकडून घेईन, तो हा आहे की ग्रामीण भागात देखील बऱ्यापैकी जागरूकता आलेली आहे लोकांमध्ये, केवळ टुरिझम असं नाही, तर आपलं गाव स्वच्छ असावं असं अनेकांना वाटतं। मुंबईमध्ये आम्हाला वाटतं पण आम्ही हेल्पलेस आहोत की बीएमसी कडे, नगरसेवकांकडे उत्तरं मागावी लागतात। तर मला तुम्हाला विचारायचं, आपण प्रश्नांची चर्चा खूप केली, नागरिक काय करू शकतात गावातले किंवा शहरातले बायोडायव्हर्सिटी जपण्यासाठी? काही टिप्स देऊ शकाल का क्विकली? आता जे शहरात राहतात मुंबई सारख्या ठिकाणी तिथे जागेची कमतरता आहे, तेव्हा आपण जर हाऊसिंग सोसायटीच्या दृष्टीने पाहिलं की प्रत्येक सोसायटीमध्ये काही ना काहीतरी जागा निश्चित असते की तिकडे आपण झाडं लावू शकतो। तर त्यावेळेस आपण अशा प्रकारची झाडं लावावीत की ज्यांनी लोकल बायोडायव्हर्सिटीला फायदा होईल। आपण समजा एक्झॉटिक प्रिफर केले की ज्याच्यातनं लोकल बायोडायव्हर्सिटीला कुठलाच फायदा नाही, कुठलाच पक्षी येऊन तिथे नेस्टिंग करू शकत नाही किंवा फुलपाखरू येऊन त्या फुलाचा मधुरस खाऊ शकत नाही किंवा फूड प्लांट असू शकत नाही। सो या गोष्टीचा विचार आपण जरूर करायला पाहिजे। त्यात एक आपण अनेक पटीने बायोडायव्हर्सिटी एनहान्स करू शकतो। एक उदाहरण देतो मी, विलेपार्ल्यामध्ये मी गेले काही वर्ष राहतोय आणि एक पिंपळाचं झाड एका सोसायटीमध्ये आहे, अतिशय मोठं झाड आहे, जुनं झाड आहे आणि त्या सोसायटीच्या माझी एक मैत्रीण आहे माधुरी विचारे म्हणून, तिने 100हून जास्ती स्पीसीज पक्ष्यांचे तिथे नोट केलेले आहेत जवळजवळ 2 वर्षामध्ये। आता विलेपार्ल्यासारख्या सभामध्ये सुद्धा हे अशा प्रकारची बायोडायव्हर्सिटी म्हणजे पक्ष्यांची डायव्हर्सिटी असू शकते। हे फक्त उदाहरण आहे एका झाडामुळे झालेलं। तर अशी जर आपण विचार करून जर झाडं लावली, जे वृक्ष मोठे होतील आणि लगेच नाही पण 5-10 वर्षानंतर त्याची आपल्या रिझल्ट असू शकतील। हे झालं शहरी भागामध्ये। जे ग्रामीण भागामध्ये त्यांच्यासाठी तर काही म्हणजे आता तरी मला असं वाटतं जागेची काही कमतरता असणार नाहीये। सो आपण डेफिनेटली अशा प्रकारचं प्लॅनिंग करू शकतो आणि ग्रामीण भागामध्ये इनफॅक्ट म्हणजे बायोडायव्हर्सिटी रिलेटेड आपण टुरिझम ऍक्टिव्हिटीज कडे लक्ष दिलं पाहिजे। म्हणजे मी अशा प्रकारचं म्हणत नाही की मोठे रिसॉर्ट्स उभे करा, पण जर आपण होमस्टे चालू केले आणि लोकांना एक पर्याय उपलब्ध करून दिला की तुम्ही अशा ठिकाणी या, कारण जे शहरामध्ये राहणारे लोक आहेत ते त्रस्त असतात, त्यांना कुठेतरी निसर्ग सानिध्यात जाऊन शांतपणे 2 दिवस काढायचे असतात। तर समजा असे आपण पर्याय उपलब्ध करून दिले की
जे ट्रेडिशनल वे मध्ये ते राहतील किंवा त्यांना लोकल बायोडायव्हर्सिटी एक्सपिरियन्स करता येईल. आणि मुंबईच्या जवळ असेल किंवा पुण्याच्या जवळ असेल किंवा अनेक ठिकाण अनेक शहरांच्या जवळ असेल, तर अशा प्रकारे आपण जर काही प्रोजेक्ट केले आणि पॉलिसी लेवलवर त्याला मान्यता दिली आणि पाठबळ दिलं पैशाचं असे प्रोजेक्ट उभे करण्यासाठी, तर मला वाटतं की ह्याचा खूप चांगला फायदा होईल. कारण जेव्हा आपण म्हणतो की डेव्हलपमेंट बायोडायव्हर्सिटी कॉन्झर्वेशनचा जेव्हा विषय निघतो तेव्हा हे डेव्हलपमेंटच्या अगेन्स्ट आहे, नाही डेव्हलपमेंटच्या अगेन्स्ट तुम्ही बोलतात एन्व्हायरमेंटलिस्ट, असाच एक जनरल म्हणजे आमच्याबद्दल एक शिवायशाप सुरू असतात. तर तसं काही नाहीये. डेव्हलपमेंट ही शाश्वत असली पाहिजे हे आम्ही मानतो आणि ह्याला पर्याय आहेत. जर आपण दोडामार्ग सारख्या ठिकाणी मायनिंगचा विचार करत असू तर ते चुकीचंच आहे आणि ते ह्या 10 वर्षानंतरही चुकीचंच होणार आहे. पण तिथे जर आपण अशा प्रकारचे प्रोजेक्ट जिथे रिस्पॉन्सिबल टुरिझमचे प्रोजेक्ट केले तर काही लोकांना पैसे मिळणार नाहीत, डेव्हलपमेंट होणार नाही तिथल्या एरियाची, नक्कीच होईल. पण असा विचार आपण करतोय का? आणि असा विचार व्हायला हवाय. आपल्याला फ्युचर आहे बायोडायव्हर्सिटी कॉन्झर्वेशनचं. खरंच आहे. आणि केवळ गावात असं नाही, आपण शहराकडे पाठ फिरवून शहरं सुंदर होणार नाहीयेत. अर्बनायझेशन प्रत्येकाला हवंय, त्यासाठी सरकार पैसा ओततोय. तर आपली शहरं देखील जसं सुलक्षणा महाजन यांनी एका पुस्तकाचं अनुवाद करताना असावं शहर अपुलं छान म्हटलंय, तसं आपण आपली शहरं चांगली करूया, ती राहण्यासाठी आवडतील अशी करूया. त्यासाठी जबाबदार नागरिक म्हणून वागलं पाहिजे. समुद्र काळा दिसतो तिकडे पाठ फिरवूया, झाडं नाहीत, आपल्याला काय करायचंय, कचरा कसाही जातोय, डम्पिंग ग्राउंडचा डोंगर दिसतोय, मी का प्रश्न विचारू, माझ्या बाजूच्या नाल्यामध्ये खाडीमध्ये लोक कचरा आणून टाकतायत, मी का त्या माणसाला थांबवू. असं जर सगळ्याकडे पाठ फिरवून तुम्ही वागलात नागरिक तर काहीच होणार नाहीये. त्यामुळे सगळे जे पॅनलिस्ट सांगतायत, तुम्ही एक जबाबदार नागरिक बना, तुमच्या हक्कांची जाणीव करून घ्या, तुमच्या कर्तव्यांबद्दल जागृत राहा. आणि बायोडायव्हर्सिटी दिन साजरा करणं हे केवळ एक इव्हेंटबाजी नाहीये, तर तुमच्या आमच्या रोजच्या जीवनामध्ये आपण फरक आणला पाहिजे. तर खऱ्या अर्थाने बायोडायव्हर्सिटीचं हा जो उत्सव आहे तो पुढच्या वर्षी अधिक अभिमानाने आपण सेलिब्रेट करू शकू. मला असं वाटतं, ओव्हर टू भगवान, तू आता या पुढची जी सूत्र आहेत. यासाठी एक मिनिट मला फक्त हवाय, 1 मिनिट हवाय की आपण अनेक लोक इथे जोडलेले आहेत आणि आपलं हे जे सेशन आहे लाईव्ह टेलिकास्ट होतंय आपल्या फेसबुक पेजवर वगैरे. आताची परिस्थिती अशी की जवळजवळ प्रत्येक माणूस आपल्या देशातला सोशल मीडियावर आहे. प्रत्येक माणसाचा फेसबुक प्रोफाईल आहे आणि त्याने असं झालंय की अनेक लोक फोटोग्राफीकडे वळलेली आहेत, वाईल्ड लाईफ फोटोग्राफी, नेचर फोटोग्राफीकडे वळलेली आहेत. मला त्यांना सर्वांना एक नम्र विनंती करायची आहे की जेव्हा तुम्ही फोटोग्राफी करता तेव्हा कॉन्झर्वेशन फोटोग्राफीकडे मुख्य लक्ष दिलं पाहिजे. तुम्ही उत्तम फोटो काढून ते फेसबुकवर टाकाल आणि लाईक्स मिळतील, पण त्या व्यतिरिक्त त्या पलीकडे जाऊन आता करण्याची गरज आहे आपल्याला. आता तू म्हणालीस तसं की आदिवास जाताना जर आपण बघत असू आणि आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करत असू आणि नंतर तिथेच असलेला एखादा पक्षाचा फोटो काढून त्याला 1000 लाईक्स मिळत असतील तर त्या लाईक्सला काही अर्थ नाहीये. आज आपण प्रत्येकाने एक विचार केला पाहिजे की आज मी सुद्धा मी म्हणजे प्रत्येक माणसाने समजलं पाहिजे की मी एक पर्यावरणवादी माणूस असू शकतो. माझा हक्क आहे, डेमोक्रॅटिक हक्क आहे, मला क्लीन एअर आणि परिसर स्वच्छ आणि ग्रीन आजूबाजूचा असला पाहिजे. त्यासाठी आपल्याकडनं प्रयत्न हवेत. बरोबर. आपल्याला हक्क आहे की आपण गव्हर्नमेंटला प्रश्न विचारू शकतो की हे असं का नाहीये. आज सर्वात मोठी शोकांतिका ही आहे की आपल्या देशामध्ये ग्रीन वोट बँक अजिबात नाहीये. होपफुली ते तयार होईल. जोपर्यंत आपण ती तोपर्यंत बायोडायव्हर्सिटी कॉन्झर्वेशन एक मिराज राहू शकतं, एक स्वप्न राहू शकतं आणि आपण केवळ अशा प्रत्येक वर्षी अशी चर्चा करून अशीच पुढे चर्चा करत राहू शकतो. नाही, मला असं वाटतं प्रेक्षकांनी खूप चांगले संवेदनशील प्रश्न विचारलेत आणि देर इज अ होप. आणि मी आशावादी आहे की आपण बोलत राहू. तुम्ही सायकल वापरा, पब्लिक ट्रान्सपोर्ट साठी मागणी करा, पब्लिक ट्रान्सपोर्ट सुधारण्यासाठी करा, कार्बन इमिशन कमी करण्याची जे काही पावलं छोटी असतील, काहीच पाऊल न उचलण्यापेक्षा तुम्ही एक जरी पाऊल उचललं जे पर्यावरणाचं रक्षण करणार असेल तरी खूप मोठी मदत तुम्ही करणार आहात. आणि आय एम शुअर आजची आपली जी चर्चा आहे ती त्या दृष्टीने तुम्हा सगळ्यांना थोडी तरी मदत करणारी ठरेल. थँक्यू व्हेरी मच. भगवान तुम्हाला अनम्यूट करावं लागेल. अनम्यूट.
धन्यवाद अलका. अतिशय दर्जेदार चर्चा आपल्या सर्व जे स्पीकर आहेत, पॅनलिस्ट आहेत, त्यांनी आपल्या समोर मांडली. हो. आणि विशेषतः आपल्यासोबत आज महाराष्ट्रातले 110हून अधिक जे पार्टिसिपंट आहेत ते महाराष्ट्रातले अभ्यासक आहेत, पर्यावरणाचे, इकॉलॉजीचे आणि अकॅडमिक फील्ड मधले सगळी मंडळी आहेत. जसं मी नाव घेतलं, ही सगळी मंडळी आपल्यासोबत आहे. अपर्णा फडके, HOD मुंबई विद्यापीठाच्या जिओग्राफी डिपार्टमेंट पासून तर सुरेश चोपणे चंद्रपूरहून जॉईन आहेत. तर तुमचं सर्वांचं आभार. तुम्ही या चर्चेमध्ये सहभागी झालेत आणि नक्कीच समाज, शासन आपण एकत्र येऊन किंवा एकत्र घेऊन आपल्याला लोकाभिमुख पर्यावरणाची, इकॉलॉजीची, बायोडायव्हर्सिटीची ही चळवळ येत्या काळामध्ये उभा करावी लागणार आहे. ही आजची जी चर्चा आहे अनुभव शिक्षा केंद्र, मॅक्स महाराष्ट्र आणि वातावरण फाउंडेशन याच्या संयुक्त ह्या ऑर्गनायझेशन संयुक्त अशी आयोजित केली होती. परंतु महाराष्ट्रातल्या प्रत्येक संस्था संघटनांना आपल्याला एकत्र घ्यावं लागेल. आपल्यातले मतभेद असतील किंवा काही हे असतील, हे सगळं बाजूला ठेवून, जसं मिनारने आपल्याला सांगितलं की हा प्रश्न फक्त आता हा एक सीमित स्वरूपाचा राहिलेला नाही. एकंदरीत गरिबी, पर्यावरण आणि हे सगळे प्रश्न आपल्याला एकत्रित पद्धतीने पाहावे लागतील आणि हा लढा अतिशय जोरकस पातळीवर पुढच्या काळामध्ये घ्यावा लागेल. महाराष्ट्रातले बायोडायव्हर्सिटीचे हॉटस्पॉट असतील किंवा एकंदरीत गावोगावं बायोडायव्हर्स विलेज कशी करता येतील यासाठीचा एक रोडमॅप, सरकारी पातळीवरचं एक धोरणात्मक बदलाचं पाऊल कसं टाकता येईल यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करूया. धन्यवाद मिनार, तुम्ही सहभागी झाले. धन्यवाद केदार, धन्यवाद देबीजी आणि अलका, अतिशय उत्कृष्ट तू सूत्रसंचालन केलं, त्यामुळं तुझंही आभार व्यक्त करतो मी. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. मला थँक्यू. थँक्यू. बाय. बाय. थँक्यू व्हेरी मच. बाय बाय. नमस्कार. बाय बाय. And participants, thank you very much. थँक्यू सो मच केदार.